राज्यातील विद्यार्थ्यांसाठी वाहतूक भत्ता देण्याचा निर्णय, शिक्षणासाठी दूरच्या गावात जावं लागणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा 2025 ते 26 शैक्षणिक वर्षापासून अंमलात येणार। राज्यातील अनेक जिल्हा बँक पुन्हा एकदा अडचणीत, कर्जमाफीच्या आशेमुळे शेतकऱ्यांची कर्ज भरण्याकडे पाठ। सर्व जिल्हा बँकांमध्ये 28,606 कोटींची थकबाकी। बैठकीआधी मंत्र्यांना महसूल विभागाची परवानगी बंधनकारक। बैठकीला जिल्हाधिकारी व्हीसीद्वारेच उपस्थित राहतील। जिल्हाधिकाऱ्यांची मंत्रालयवारी टळणार। फुटपाथवरील होर्डिंग प्रकरणी हायकोर्टाने नागपूर महानगरपालिकेला फटकारलं। सिटीझन फोरम फॉर इक्विलिटी संस्थेकडून जनहित याचिका दाखल। नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प 25 फेब्रुवारीला सादर होणार। पालिकेत समाविष्ट केलेल्या 14 नवीन गावांसाठी किती निधी दिला जाणार याकडे लक्ष। बोगदेव घाट प्रकरणानंतर टेकड्यांवर सुरक्षाविषयक उपाययोजनांसाठी 80 कोटींचा निधी। येत्या 6 महिन्यात 22 टेकड्यांवरील सुरक्षाविषयक कामं पूर्ण केली जाणार। वाघाच्या अवैध शिकारीची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेतली। वन विभागाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश। आपली पीएमपीएमएलच्या बनावट ॲपवरून प्रवाशांची फसवणूक, सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल। नागरिकांनी अधिकृत ॲपचाच वापर करा, प्रशासनाचं आवाहन। पश्चिम रेल्वेकडून 3 दिवस आधीच अनारक्षित तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध। सर्व अनारक्षित तिकीट प्रणाली यूटीएस खिडकीवर उपलब्ध आहे। फ्रॉडच्या माध्यमातून खात्यातून पैसे गेल्यास आता बँक जबाबदार। एका याचिकेवर निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय। फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये बँक खातेदारांना मोठा दिलासा।